माणसाने सत्य बोलून मोकळं व्हावं. सत्य? कसलं सत्य? मला ना वहिनी तुम्ही काय बोलताय ना ते काही कळतच नाहीये. अहो मला कळलंय. काय काय कळलंय वहिनी? हा, प्रेसमध्ये बातमी सांगण्यासाठी फोन करणारी एक बाई होती. हो हो हो. काय बाई? काय काय बायका असतात नाही? हा, वेड्या असतात अशा बायका. तिने फक्त इतकंच नाही सांगितलं की आदित्य ड्रायव्हरच्या मुलीसोबत पळून गेला, तर ह्या सगळ्या प्रकरणात अहिल्यादेवी कशा वाईट आहेत हे दाखवण्याचा सुद्धा तोकडा प्रयत्न केला. आणि त्याचे तिला 1,00,000 रुपये मिळाले. काहीतरीच काय 1,00,000 काय? मला 1 रुपया पण दिला नाही कुणी. खरंच? ऐक, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा ड्रायव्हरच्या मुलीसोबत गेला पळून. व्हॉट? आणि अहिल्यादेवींचा कोणता मुलगा? मोठा मुलगा, दी ग्रेट आदित्य किर्लोस्कर. हेडलाईन पण घ्या, किर्लोस्करांच्या साम्राज्याचा दिवा ड्रायव्हरच्या मुलीने नेला पळून. करा करा, व्हायरल करा. वहिनी वहिनी ना, मला प्लीज माफ करा. माझी ना चूक झाली. मी परत असं कधीच नाही करणार. त्याचं काय झालं, मला कणकण आलेली, त्यात मी हे करून गेले. डोक्यात वारं शिरलेलं माझ्या. मला माफ करा प्लीज. वारं नाही, हवा गेलीये तुझ्या डोक्यात. दामिनी, एक चूक, फक्त एक चूक, आणि तुझी रवानगी थेट गावी करेन. किर्लोस्करांचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद. कोण कुठे जाणार ते कळेलच लवकर. पहिलं टार्गेट प्रीतम आणि दिशाचं लग्न. ते कसं होतंय ते बघतेच. कुठं गेलं असेल माझं कानातलं? इथं आहे का? नाही, इथं तर गाठोडं ठेवलंच नव्हतं मी. कुठं गेलं माझं कानातलं? कानातलं बी सापडत नाही, पण वैजू बी कुठं गेलीये? मला सांग की उद्या जर तू तुझ्या 4 मित्रांशी बोलली, नॉर्मल बोलली, बॅड, तर तुझी आई तुझं लग्न लावेल. तुमच्यात होतं असं? आणि प्रीतम सर, सांग मला, तुमच्यात होतं का असं? नाही ना, तेच सांगतोय, नॉट बॅड. प्रीतम सर, ए, माझी दुसरी फ्रेंड आली. आता एका फ्रेंडला कळणार दुसऱ्या फ्रेंडचं दुःख. How I feel right now, यार. मला नाही करायचं ना. प्रीतम सर, तुम्ही शांत व्हा ना, आधी शांत व्हा. जबरदस्ती करतो माझ्यावर. तरी बघितलं तर वाट लागल. काय करू? यो, आदित्य सरांचा फोटो आहे, म्हणजे आदित्य सरांचाच नंबर असेल. बोल प्रीतू. प्रीतू नाही, मी पारू बोलतेय. पारू, तुझ्या कामाचं होईल काहीतरी. प्लीज थोडं थांब. अहो, कामाचं नाही बोलायचं मला. हळू बोला ना. ते
मला ना प्रीतम सरांबद्दल बोलायचंय. अहिल्या मॅडमना समजलं तर? नाही 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 तू थांब तिकडेच, मी आलो. आदित्य सर, बरं झालं तुम्ही आलात. बघा ना कशी करते ती. चल आपण त्याला त्याच्या रूम मध्ये नेऊया. चल. काकुल्यातलं काहीच कळतं का म्हणे. आपण ना यांना कुठेतरी लपवायला पाहिजे. चला तिथं चल. प्रीतम प्लीज बोलू नकोस. कोणीच नाही. मला भास झाला वाटतं. मीच नाही दिसत आहे. आता आपण जाऊया. काय झालं? ते मी लक्ष्मी रेषा वलांना नाही असं वचन दिले माझ्या बाला. आणि पुन्हा मी असं येडवाकड काय बी केलं ना तर देवी परत रागवल माझ्यावर. त्यांचा माझ्यावरचा राग आणि गैरसमज दूर करायचा आहे मला. बरं ठीक आहे मी नेतो. एक चल. आणि बरं थँक्स. म्हणजे एकूणच. आणि मला खात्री आहे तू आईचं मन नक्की जिंकशील. मी लवकरात लवकर आईशी बोलून तुझ्या किचन मधल्या जॉबचं फायनल करतो. ओके चल चल लवकर. प्रीतम शुद्धीत ये यार. किचन मध्ये नोकरी. बर बघतेच कशी मिळते ती. आणि या बेवड्याचं लग्न बघू कसं जमतंय ते. दामिनी नाव आहे माझं. आहे ना मी हुशार ना. ही आहे दिशा, माझी आणि किर्लोस्कर घराण्याची होणारी सून. दिशाचं आणि माझा धाकटा मुलगा प्रीतम त्या दोघांचंही लग्न किर्लोस्करांच्या इब्रतीला शोभेल असं लवकरच लावून देण्यात येईल. गुम है किसी के ख्याल में दुनिया को भुला के. अजी जमाना गुजर गया हमारा ख्याल आए हुए. काय तुला सगळं कळतं ना रे श्रीकांत. माझा निर्णय योग्य आहे ना. प्रीतमचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी हे करावंच लागेल. आईला मला माहिती आहे आपलं आपल्या दोन्ही मुलांवर तितकंच प्रेम आहे. आणि तुझ्या निर्णयावर शंका घेणं म्हणजे सूर्याच्या उद्याच्या उगवण्यावर शंका घेणार काय ना.
हे बघ, तू जगातली सगळ्यात बेस्ट आई आहेस. तुझा निर्णय योग्यच आहे. पण पण काय श्रीकांत? अहिल्या प्रीतमच्या आयुष्यातला महत्वाचा निर्णय हा. मला वाटतं एकदा आपण बोलूया त्याच्याशी. बेवड्याचं लग्न, आत्ता येणार मज्जा. वहिनी, सॉरी, दरवाजा उघडा होता, माझ्या कानावर आलं जस्ट, म्हणून बोलते. दादासाहेब, मला ना वहिनी म्हणतात ते पटतंय. कशाला विचारायचं ना प्रीतमला? अहो म्हणजे बघा ना, प्रीतमला बोला चालायची शुद्ध नाहीये. सतत धडपडतोय तो, आणि तो काय बोलतोय त्याचं त्यालाही कळत नाहीये. सतत आपलं दारू दारू दारू. बाप रे, मला तर दारू हा शब्दही माझ्या तोंडात नको वाटतोय. आणि मग कशाला ना त्याच्याशी बोलायला हवंय ना वहिनी? चल, मी बघते. हे पी, बरं वाटेल तुला. स्टॉप इट यार ब्रो. आईसारखं वागू नको हा तू. हा, आणि नशेत असल्यावर कसं हलकं वाटतं मला. आफ्टर ऑल इट्स माय लाईफ यार. बोल. हळू. का हळू? का? अजून किती दिवस या घरात तिचे रूल्स चालणार? सांग. हा, प्रीतम, तिने घेतलेला डिसिजन फायनल. का? व्हॉट्स रॉंग विथ हर यार? हा, तुला सांगतो ब्रो, डोक्यात ना टाइम बॉम्ब सुरू आहे असं वाटतं. टिक टिक. मॉम ओव्हर कळते रे. प्रीतम, नीट बोल. आपली आई जे काय करते ते आपल्या प्रेमापोटी करते यार. घे, अजून तिची साईड घे तू. तू राजा बेटा आहे तिचा, लाडका. तुझी आईच आहे ती. तू बिझनेस सांभाळतो ना तिचा. माझी आई नाही ती. माझ्यासाठी ती फक्त एक बिझनेस वुमन आहे. जस्ट बिझनेस वुमन, बस. आय हेट हर. स्टॉप इट. तुला अक्कल आहे का? तुझं हे नशीब समज तू अजून या घरात आहेस, नाहीतर आईने आहे ना कधीच तुला घराबाहेर फेकलं असतं. आजपर्यंत कित्येक तुझ्या चुका, आणि तरीही तुझ्या पाठीमागे उभी आहे खंबीरपणे. का? तुझ्या फ्युचरसाठी. यू लुक ॲट यू मॅन, लुक ॲट यू. इकडे बघ. आपल्या आईला आपला अभिमान वाटेल असं मुलगा म्हणून काय वागतोस रे तू? शून्य, शून्य. आणि तरी ती फक्त आणि फक्त तुझाच विचार करते आई म्हणून. कधी बुटाची लेस बांधता येत नाही तुला. कधी घेणार आहे आयुष्यातले सगळे मोठे निर्णय? त्यामुळे तिने जो निर्णय घेतलाय ना तुझ्यासाठी, तो अत्यंत योग्य निर्णय आहे, आणि त्या निर्णयात मी तिच्या सोबत आहे.
प्रीतम, एक गोष्ट लक्षात ठेव, माझी सुरुवात आणि माझा शेवट ही आपली आई आहे. त्यामुळे तिच्या या निर्णयाच्या विरोधात मी कधीच जाणार नाही, कधी कोणाला जाऊ देणार. तो कोणी असो. त्यामुळे इथून पुढे आईबद्दल बोलताना रिस्पेक्ट ठेवून बोल. प्रीतम उठ, शूज काढ आणि नीट झोप. प्रीतम, मी जे बोलतोय ते प्लीज मनावर घे यार. तुझ्या जगण्याला अर्थ आहे. मला तू हवायस यार. मला आपले बाबा हवेत, आई हवी आहेत. मला आपलं असं हसतं खेळतं किर्लोस्कर कुटुंब हवंय. I'm sorry, मी तुझ्यावर हात तुझ. तिने जो निर्णय घेतलाय ना तुझ्यासाठी, तो अत्यंत योग्य निर्णय आहे आणि त्या निर्णयात मी तिच्या सोबत आहे. माझी सुरुवात आणि माझा शेवट ही आपली आई आहे. त्यामुळे तिच्या या निर्णयाच्या विरोधात मी कधीच जाणार नाही, कधी कोणाला जाऊ देणार. तू एका आदर्श मुलाची व्याख्या आहेस आदित्य. मी भाग्यवान आहे, तू माझ्या पोटी जन्म घेतलास. तूच माझा अभिमान आणि तूच माझा गर्व. सापडल सापडल, आधी कामाचं बघा. हो, काम तर मिळायचं की ताईडेला. आता काही ताईडे सुट्ट्या देत नसत्या. बरं ताईडे, मला काय देणार ग पहिल्या पगारातनं? वह्या पुस्तक. घेऊन तर काय घेणार? वह्या पुस्तक तेच घेणार आहे. गणी, अरे आपल्या आईचं सपान होतं, तू खूप शिकावं, चांगला मोठा माणूस व्हावा. ताईडे, तुला असं वाटत नाही का तू आधी स्वतःसाठी कानातलं घ्यावं? कशाला त्या कानातल्याचा विषय काढला परत? माझ्या शाळेचा विषय तिनं का काढला? गणी, तुला इकडच्या शाळेत जावंच लागणार आहे.
अरे तू ना आदित्य सरांसारखं ना खूप शिक ना चांगला मोठा माणूस हो. आदित्य सरांसारखं? वय मग ठीक आहे. पण गणी, तू मोठा माणूस झाल्यावर तुझ्या या तायडेसाठी काय घेणार आहेस? कानातलं. कसं आहे ना पारू, सापडल, कानातलं सापडल. तुझ्या आईच्या कानातलं असं वाया नाही जाणार. सापडलं तर सापडलं, आणि जर का नाही सापडलं ना तर कुठल्या तरी चांगल्या माणसाच्या उपयोगी पडू दे बस.